कोळेवाडी तेर रस्ता दयनीय. निकृष्ट मोरी पुलकाम व अर्धवट रस्त्यामुळे नागरिक संतप्त. कोळेवाडी ते तेर दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून या मार्गावरील नागरिक व वाहन चालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सुरू असलेल्या मोरी पुलाच्या कामाबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून संबंधित कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी नियमानुसार कमानीचे म्हणजे आर्चचे बांधकाम न करता माती मिश्रित मुरुम व दगड रचून त्यावर सिमेंट टाकून पूल उभारण्यात आल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होणाऱ्या या ठिकाणी केवळ 2 छोट्या नळ्या बसवण्यात आल्याने भविष्यात पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाची टिकाऊपणा किती दिवस राहील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माती व मुरमावर स्लॅब टाकण्यात आल्याने पावसाळ्याचे बांधकाम धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोळेवाडी तेर हा सुमारे 5 किलोमीटरचा रस्ता असून त्यापैकी केवळ 2.5 किलोमीटरपर्यंतच काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित 2.5 किलोमीटरचा भाग अद्यापही अपूर्ण राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रस्त्याचे काम मध्यंतरी हाती घेण्यात आले होते, मात्र अर्धवटच थांबल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उर्वरित काम का रखडले याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून निधीअभावी काम थांबले की लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहनांचे नुकसानही होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच पुलाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. माझं नाव सोमनाथ गोवर्धन खोत, कोळेवाडी गावचा ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच. तेर कोळेवाडी रस्ता गेल्या पावसाळ्यात वाहून गेलेला पूल त्याचं काम करण्यासाठी शासनानं 40 लाख रुपये निधी उपलब्ध केलेला आहे. त्यातून काम निकष दर्जाचं झालेलं आहे. पुलाचं काम असं कसं झालं ते बघा तुम्ही, आता स्वतः दाखवतो आम्ही व्हिडिओमध्ये. काम असं झालं आहे, पहिले 4 नळ्याचं लाईन होती अशी 1 2 3 4. आता फक्त 2च नळ्याची लाईन बनवली आणि वरून जे पाणी येणार आहे ते 2 नळ्यात मावत नाही आणि पहिल्याच पावसात ही पूल वाहून जाण्याची शक्यता आहे. आणि वरी काम केलेलं ह्याला पाणी मारलेलं नाही, काय नाही, सगळं असंच काम केलेलं आहे. शासनानं 40 लाख रुपये निधी दिलेला आहे ह्या कामासाठी आणि हे काम 1 लाखाचं पण दिसत नाही. ठेकेदारानं कशा आधारे काम केले ही शासनाने पाहू.